श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बऱ्याच जणींना आपली कुलदेवता माहीत नसते, तेव्हा आपल्याकडून कोणताही कुलाचार होत नाही. त्यामुळे घरात तक्रारी होतात, भांडणे होतात, एकमेकांचं पटत नाही, घरात कोणतेही शुभ कार्य होत नाही. घरामध्ये शुभ कार्य होत असताना अनंत अडचणी येतात. त्याचबरोबर नोकरी चांगली लागत नाही, नोकरी चांगली लागली तरी ती टिकत नाही. त्याचबरोबर पैसे टिकत नाहीत, अनावश्यक खर्च वाढतात. कुलदेवतेची सेवा न झाल्यामुळे कोणत्याही कामात यश मिळत नाही. लग्न रखडतात, आजारपण तयार होतात, अनेक आजारपण तयार होतात. बाळ होत नाही, बाळ होण्यास अनंत अडचणी येतात. मिसकॅरेज होतात, वारंवार मिसकॅरेज होतं. मंगल कार्य कोणतंही होत नाही. अशा अनेक अडचणी निर्माण होतात. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुलदेवता आपण कशी जाणून घ्यायची. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर जरूर करा. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी या गोष्टी नक्की कराव्यात. त्यांनी तुम्हाला तुमची कुलदेवता कोणती आहे, कुलदेवी कुलदेवता कोण आहेत यांची माहिती नक्की मिळेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4च मुख्य कुलदेवी आहेत. पहिली रेणुका, दुसरी महालक्ष्मी अंबाबाई, तिसरी तुळजाभवानी आणि चौथी सप्तशृंगी माता. ह्या 4च मुख्य कुलदेवते आहेत. या महाराष्ट्रातल्या भाविकांच्या, महाराष्ट्रातल्या व्यक्तींच्या या 4पैकी एकच कोणती तरी कुलदेवता आहे आणि तीच तुम्ही जाणून घ्यायची आहे. परमपूज्य गुरु माऊली मोरेदादा यांनी सांगितलेला हा उपाय आहे. तुम्ही सर्वप्रथम एक गोष्ट करावी. क्षत्रियांच्या इतिहासामध्ये मागच्या श्रुतीमध्ये ते आडनाव आहेत, जे गोत्र आहेत, त्यामध्ये तुमचे देवी देवता यांची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यामध्ये जर तुमचं नाव, आडनाव, गोत्र वगैरे नसेल, त्यामधील देवी देवता नसतील, इतकं करून देखील तुम्हाला माहीत झालं नाही की तुमची कोणती कुलदेवी आहे, तर त्यावरती तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे. तो उपाय केल्यानंतर तुम्हाला 101% तुम्हाला कुलदेवी माहीत होणार आहे. तुम्हाला तुमची कुलदेवी स्वप्नात किंवा कोणत्या प्रकारे तुम्हाला कुलदेवी माहीत होऊन जाईल. बरेच लोक काय करतात, आपले शेजारचे, आपले भावकी, आपले पूर्वज ज्या कुलदेवीला मानत असतात म्हणून आपण ती कुलदेवी पूजत जातो. आपण कदाचित ती तुमची कुलदेवी असू शकत नाही. त्यातील फरक तुम्ही जाणून घ्या. गावाने जी देवता मानते त्याला ग्रामदेवता असे म्हणतात. आवडीने स्थापित केलेल्या देवतेला स्थापित देवता असे म्हणतात. तुम्ही जर महाराष्ट्रीयन आहात आणि तुमची कुलदेवी ही अंबाबाई, रेणुका, सप्तशृंगी किंवा तुळजाभवानी असेल तरच तुमची ती योग्य कुलदेवी म्हणजेच कुलस्वामिनी आहे. तुम्ही व्यवस्थित तिचा कुलाचार करावा. जर तुम्ही या व्यतिरिक्त कोणत्याही देवीला जर तुम्ही कुलदेवी मानून, कुलस्वामिनी मानून पूजत असाल तर तुम्ही चुकीच्या देवीला तुमची कुलस्वामिनी मानून पूजत आहात. त्यामुळे तुम्हाला अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. कुलदेवी कायम कुलाचा उद्धारच करत असते. त्यामुळे तुम्हाला कुलदेवी कोणती आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. तसेच दत्तात्रय महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांचे दशावतार हे कोणाचेही कुलदैवत नाही, हे पहिले लक्षात घ्या. त्याचबरोबर भगवान विष्णू देखील कुणाचेही कुलदैवत नाही, शंकर देखील हे कुणाचेही कुलदैवत नाहीत. श्रीकृष्ण, ब्रह्मदेव असतील, राम असतील, हे कोणाचेही कुलदैवत नाहीत. जैनांमधील 24 तीर्थंकर असतील, महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ, हे देखील कुणाचेही कुलदैवत नाहीत. हे सगळे आहेत ते इष्टदेव आहेत. फार लांबचं नको, आता स्वामी महाराजांचा भक्त बाळाप्पा याचेच उदाहरण आपण घेऊया. बाळाप्पाला सुद्धा माहीत नव्हतं की त्यांची कुलदेवता कोण आहे. बाळाप्पासारख्या स्वामी भक्ताला सुद्धा माहीत नव्हतं त्याची कुलदेवता कोण आहे. आपण तर खूप लहान आहोत. बाळाप्पाला कुलदेवता माहीत नाही, कुलदैवत माहीत नाही. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी बाळाप्पाला त्याची कुलदेवता माहीत होण्यासाठी त्यांनी त्याची एक लीला घडवली. त्यावेळी बाळाप्पाला हिरवी साडी नेसून स्वामींनी तुळजापूरच्या देवीच्या स्वरूपामध्ये बाळाप्पांना दर्शन देऊन कृतकृत्य केलं. ज्यांना छत्र्यांच्या पुस्तकामधून जर कुलदेवता माहीत नसेल तर त्यामध्ये तुम्हाला एक कुलदेवता माहीत होण्यासाठी उपाय देखील सांगितलेला आहे.
की तुम्ही 11 मंगळवार संकल्पयुक्त उपवास करावा. उपवास कसा करावा? उपवास जसा आपण एकादशी करतो त्याप्रमाणे 11 मंगळवार उपवास करावे. हा संकल्पयुक्त उपवास करावा. संकल्प करून देवीला प्रार्थना करायची आहे. आपल्या जे इष्टदेव आहे त्या इष्टदेवांना प्रार्थना करायची की मला माझी कुलदेवता माहीत नाही, मला कुलदेवता माहीत व्हावी, मला त्यांची सेवा करायची आहे, मला कुलदेवीचा कुलाचार करायचा आहे अशी देवांना विनंती करायची आहे. त्यानंतर तुम्ही देवाची दीप धूप नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर तुम्ही कुलदेवतेचा श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि आपण त्या दिवशी एकादशी जसा उपवास करतो त्याप्रमाणे दोन्ही टाईम उपवास करायचा आहे. आणि आपलं जे देवघर आहे तिथे शयन करायचं आहे, म्हणजे तिथे झोपायचं आहे. देवीकडे डोकं करून म्हणजे देवघराकडे डोकं करून तुम्हाला तिथे शयन करायचं आहे. असं 11 मंगळवार तुम्हाला तिथे शयन करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला रोज नित्य नियमाने श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं केल्यानंतर तुम्हाला तुमची कोणती कुलस्वामिनी असेल ती तुम्हाला स्वप्नात किंवा कोणाच्या तरी रूपाने तुम्हाला दर्शन देईल. कोण तर त्या देवाचा प्रसाद आणून देईल. अशा अनेक कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला तुमची देवी दर्शन देऊन, स्वप्नात दर्शन देऊन किंवा कोणत्या ना मार्गाने तुम्हाला तुमची कुलदेवता कोणाच्या तोंडून तरी तुम्हाला कुलदेवतेची माहिती मिळून जाईल. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय आपण बघूया. स्वप्नांचा देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. जर तुम्हाला देवी स्वप्नांमध्ये जर दर्शन दिली तर त्या स्वप्नाचं रहस्य, त्या स्वप्नाचं उलगडा होण्यासाठी तुम्हाला स्वप्नांची देखील माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आता चला तर जाणून घेऊया दुसरा उपाय. दुसरा उपाय म्हणण्यापेक्षा दुसरी सेवा आपण म्हणूया. दुसरी सेवा आपण काय करू शकतो? एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावरची थोडीशी साल सोलून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडेसे कापूर ठेवायचं आहे. कापराच्या 6-7 वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर तो नारळ हातात धरायचा आहे. नारळाचा शेंडा हा देवाकडे करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि तुम्ही कोणत्याही इष्टदेवाला मानत असाल, स्वामी समर्थांना मानत असाल तर त्यांना विनंती करायची आहे, माझी कुलदेवता मला माहीत नाही, मला त्यांची पूजा करायची आहे, मला त्यांचं दर्शन होऊ दे म्हणून प्रार्थना करायची आहे. तो नारळ तसंच हातात धरायचा आहे आणि कमीत कमी 108 वेळा श्री कुलदेवता नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असा आणि त्याचबरोबर तुम्ही डेली 5 माळी सुद्धा जप करू शकता. त्याने हा मंत्र जप हा उपाय तुम्ही 41 दिवस कंटिन्यू ठेवायचा आहे. हा उपाय करत असताना रोज तुम्ही कुलदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. जेव्हा तुम्हाला मासिक म्हणजेच पिरियड्स येतील तेव्हा तुम्ही ती सेवा स्किप करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही ते 5 दिवस तुम्ही ती सेवा स्किप करायची आहे. त्यानंतर तुम्ही तो कंटिन्यू करू शकता. पण विटाळ सुतक आला असेल तर तो सेवा तिथेच सोडून द्यायची आहे आणि परत पुन्हा नवीन सेवेला सुरुवात करायची आहे. कुलदेवता माहीत नाही यासाठी तुम्ही 11 मंगळचा उपवास करणार तर आहातच. हा उपवास शक्यतो सुवासिनी स्त्रियांनीच करावा आणि देवघरात शयन करावं ही तर तुम्हाला माहिती मी सांगितलेलीच आहे. आता पण उपवास कसा करायचा, उपवास दोन्ही टाईम करायचा हे देखीलही सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 11 मंगळवारमध्येच तुम्हाला तुमची कुलस्वामिनी कुलदेवी तुम्हाला पडताळा देते, दृष्टांत देते की ती कोण आहे, कोठे आहे. आता समजा तुमची कुलस्वामिनी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर स्वप्नात येऊन स्वप्नांच्या दृश्यांमध्ये तुम्हाला असं दिसेल की आपण एका खंदकात उतरतोय पायऱ्यानी आणि तिथे एक चौक दिसेल आणि त्या चौकामध्ये 4 भुजा असणारी भवानी दिसेल. तर तुम्हाला समजावं किंवा भवानी नाही दिसली तरी चौक आपण खंदकात उतरतोय आणि पायऱ्याने उतरतोय आणि चौक दिसला तर तुम्ही समजावं तुमची कुलस्वामिनी ही तुळजापूरची तुळजा भवानी आहे.
ज्यांची कुलस्वामिनी ही कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आहे, त्यांना स्वप्नांमध्ये समोर खूप खांब दिसतात. खांबच खांब, न मोजणे इतके खांब दिसतात. त्याने ओळखून जावे की तुमची कुलस्वामिनी ही कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आहेत. ज्यांचे आडनाव खैरनार शिंदे आहे, त्यांची कुलस्वामिनी ही कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आहे. त्यामुळे त्यांनी महालक्ष्मीची पूजा करायला सुरुवात करावी. आता ज्यांची कुलस्वामिनी ही महाकाली रेणुका आहे, त्यांना आपण उंच उंच आकाशाकडे वाटचाल करत आहोत. उंच उंच वर चढत चालत जात आहोत आणि फक्त लांबून एक मुखवटा दिसत आहे. असं जर स्वप्न आलं तर समजावं की आपली कुलस्वामिनी ही रेणुका तथा महाकाली आहे. ज्यांची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता असेल, त्यांना स्वप्नात असा दृष्टांत येऊ शकतो. स्वप्नांमध्ये पुरुषांच्या आकाराची प्रतिकृती दिसेल आणि त्याला 18 भुजा अशी आकृती दिसली तर त्यांनी समजावे की त्यांची कुलस्वामिनी ही सप्तशृंगी माता आहे. 18 भुजांची पुरुषांच्या आकाराची आकृती दिसली तर त्यांनी समजून जावे की ती सप्तशृंगी माता आहे. हे जर असे 4 दृष्टांतपैकी एक दृष्टांत जर तुम्हाला 11 मंगळवार उपवास करत असताना दिसले तर तुम्ही समजून जावे त्या 4 दृष्टांतापैकी कोणता दृष्टांतामधील कुलस्वामिनी ही तुमचीच कुलस्वामिनी आहे. हे समजल्यानंतर तुम्ही त्यांची उपासना जप करायचा आहे. तर त्यानंतर तुमचे 11 मंगळवार उपवास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही साधे उपवास करायला चालू करायचे आहेत. साधे उपवास म्हणजे कसे, एक वेळ सकाळी उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. त्याचबरोबर तुम्ही रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ज्यांना वेळ कमी आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही, त्यांनी किमान 2 अध्याय तरी रोज क्रमशः वाचत जावे. ज्यांना वेळ असेल त्यांनी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा रोज एक पाठ केला तरी चालेल. हा तुम्ही पाठ कधीही करू शकता, कोणत्याही वेळेत करू शकता. तुम्ही अगदी 12 ते 12:30 या वेळेत देखील करू शकता. याला कोणतंही बंधन नाही. तुम्ही कोणत्याही वेळी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला वर्षातून एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन करायचं आहे. कुलस्वामिनीचे दर्शन करत असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं तर दर्शनाला जात नाही ना, याची पडताळणी जरूर करून घ्यावी. तुम्ही कुलस्वामिनीच्या दर्शनाला तुम्हाला कुलस्वामिनी माहीत झाल्यानंतर तुम्हाला वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायचं आहे. पण तुम्ही कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाताना तुम्ही आधी खंडोबारायाचं दर्शन घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा कुलदेव हा शक्यतो खंडोबारायाच आहे. त्यामुळे ज्यांना कुलदेव माहीत नाही त्यांनी खंडोबाला नक्की जावे. ज्यांचा कुलदेव नाही त्यांनी देखील पहिला खंडोबाला जायचं आहे. खंडोबाचं दर्शन झाल्यानंतर मग देवीच्या दर्शनाला जायचं आहे. जेव्हा तुमची जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथून तडक आपल्या घरी जायचं आहे. आधीमध्ये कोणतेही देव असतील तर त्यांचं दर्शन न घेता तुम्ही डायरेक्ट कुलदेवीचं दर्शन झाल्यानंतर आपल्या घरी जायचं आहे. त्याला खरी कुलदेवतेची भक्ती म्हणतात. रस्त्यात येता जाता असणाऱ्या देवदेवतांचं दर्शन करत, नमस्कार करत यात्रा कधीच करू नये. तुम्ही यात्रा करत जाणार असाल तर तुम्ही सगळ्यात शेवटी कुलदेवीचं कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं आहे. कुठल्याही देवदर्शनाला न जाता घरी यायचं आहे. याला खरी कुलदेवतेची भक्ती म्हणतात. आणि असं करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल.
परत एकदा सांगते, समजून घ्या. तुम्हाला जर तुमचा कुलदेव माहीत नसेल किंवा कुलदेव तुमचा नसेल तरी देखील तुम्ही खंडोबाला जायचं आहे. पहिला खंडोबाचं दर्शन करायचं आहे, खंडोबाची सेवा करायची आहे. खंडोबाची सेवा केल्यानंतर मग तुम्हाला इतर कोणत्याही देवी देवतांना जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण सगळ्यात शेवटी जर तुम्हाला देवीचं कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सगळ्यात शेवटी कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं आहे. कारण कुलस्वामिनीचं दर्शन झाल्यानंतर आपण इतर कोणत्याही तीर्थक्षेत्राला न जाता आपल्या घरी डायरेक्ट जायचं आहे. त्यासाठी तुम्ही पहिला खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे, इतर देवी देवतांचं दर्शन घ्यायचं आहे, मग कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन तडक आपल्या घरी जायचं आहे. असं करून बघा, तुम्हाला नक्कीच मोठा अनुभव येईल. आणि त्याचबरोबर तुम्ही कुलदेवीला जाताना घरून बनवलेले लाडू वगैरे घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर गुळाची ढेप देखील घेऊन 1 किलोभर गुळाची ढेप देखील घेऊन जायची आहे. असं केल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचं खणा नारळाने शृंगार पूजा करायची आहे, ओटी भरायची आहे. कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळेल, तुम्हाला प्रचिती चांगली येईल. ही झाली महाराष्ट्रातील बंधू भगिनींच्या त्यांची कुलदेवता कोणती आहे, ती कशी माहिती करून घ्यायची याबद्दलची त्याचबरोबर त्यांच्या स्वप्नांबद्दलची माहिती आपण आज जाणून घेतली आहे. पण त्याचबरोबर कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, गोवा असेल, गुजरात असेल, अशा अनेक राज्यांमध्ये, भारतातल्या अनेक राज्यांमधील बंधू भगिनींनी त्यांची कुलदेवी कशी जाणून घ्यायची याबद्दल आपण जरा थोडक्यात माहिती घेऊया. त्या कर्नाटकातील बनशंकरी असो, उदाहरणार्थ कर्नाटकातील बनशंकरी असो, ती त्यांना कशी जाणून घ्यायची याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यांनी सुद्धा कर्नाटकातील बंधू भगिनींनी किंवा इतर प्रांतातील, गुजरात असो, गोवा असो, इतर प्रांतातील बंधू भगिनींनी देखील त्यांनी 11 मंगळवारचा उपवास एकादशीप्रमाणेच करायचा आहे. मी महाराष्ट्रातल्या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्याच सेवा त्यांनी करायच्या आहेत. तसेच उपवास करायचे आहे, जी माहिती सांगितलेली आहे तसंच त्यांनी ह्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना त्यांची देवी दर्शन देईल. ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना देवी दर्शन देईल किंवा काही ना काहीतरी संकेत देईल. कर्नाटकातील असो, उत्तर प्रदेश असो, गुजरात असो, राजस्थान असो, कोणत्याही राज्यातील महिलांनी त्याच सेवा करायच्या आहेत. 11 उपवास करायचा आहे. त्यामुळे त्यांना त्यांची कुलदेवी माहीत होऊन जाईल आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात संकेत मिळून जाईल की ती त्यांची त्या प्रांतातील कुलदेवी आहे. उदाहरणार्थ लेवा पाटील जळगावचे, त्यांची कुलस्वामिनी पावागडची आहे, त्यांना बनशंकरी आहे. त्यांना त्यांच्या रूपामध्ये त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना दृष्टांत देऊन जाईल स्वप्नांमध्ये, किंवा कोणीतरी सांगणारा येईल. ते हेवी वगैरे असे जे आपले भविष्य सांगतात अशी कोणतरी व्यक्ती येऊन जाईल की त्यांना सांगून जाईल की तुमची ही कुलस्वामिनी आहे. त्यामुळे तुम्ही 11 उपवास करावे. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. त्याचबरोबर कर्पूर होम करावं. ह्या सेवा तुम्ही जरूर कराव्या. ह्या केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रांतातल्या वेगवेगळ्या कुलदेवी आहेत त्या कुलदेवी माहीत होऊन जाईल. त्याचबरोबर लोहार, चर्मकार असे अनेक समाज आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यांचीही कुलदेवी या 4पैकी एकच आहे. त्यामुळे त्यांनी देखील 11 मंगळवारचा उपवास करून आपली कुलदेवी त्याचबरोबर त्याच्या ज्या सेवा आहेत त्या सांगितल्या आहेत त्या करून तुम्ही तुमची कुलदेवी माहीत करून घेऊ शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज.